नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आमच्या केतांशू व्लॉग मध्ये। खूप एक्साइटेड आहे आज पहिला वटपौर्णिमेसाठी आणि सगळं काही रेडी झालेलं आहे माझं। मी तुम्हाला दाखवते, माझा लग्नाचा शालू आहे। मम्मी बोलली की पहिला वटपौर्णिमेला लग्नाचा शालू घाल। सो हे सगळं आहे जे मी आता रेडी होणार आहे। तुम्हाला माझा फायनल लुक मी दाखवेल नक्की। हे माझं नाही आहे, हे यांच्या या फोनचे ते काय लेन्स फोटोचा काय म्हणते कॅमेरा थोडा प्रोटेक्टेड राहतो, पण मग आम्हाला कळलं की याच्यामुळे आमची व्हिडिओ क्लिअरिटी येत नव्हती, मग आम्ही काढून टाकले। गेले आमचे 1200 रुपये पाण्यात। ही माझी मेहंदी, या मेहंदीबद्दल काय झालं याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे काल आणि तो यात ऍड करणार आहे। ही सुंदर मेहंदी काढलेली आहे मी, केतन माझी पहिली वटपौर्णिमा, आणि खूप बेसिक अशी काढली आहे आणि तुम्हाला दाखवते। थोडं कॅमेरा पकडायला, ही माझ्या नवऱ्याने मला काढून दिलेली मेहंदी कशी काढली आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल। उद्या आहे माझी पहिली वटपौर्णिमा आणि माझी इच्छा होती की मी मेहंदी लावेल, कारण लग्नाची मेहंदी आता निघालेली आहे। आता 15-20 दिवस झाले तर मेहंदी निघाली, पण झालं असं की मला रात्री आता 9:30-10 वाजता लक्षात आलं की मला मेहंदी लावायची आहे उद्यासाठी। आता केव्हा कुठे मिळणार? सो आत्ता वाजले 11:30 वाजले आणि आम्हाला आता आठवलं की मेहंदीचा कोण कुठे मिळणार, लग्नातले सगळे संपले। आता त्यानंतर आठवलं की एंगेजमेंटला आम्ही यांना गिफ्ट्समध्ये आईसाठी जो मेकअपचा बॉक्स पाठवला होता त्यात आम्ही त्यांना मेहंदीचा कोण पण दिला होता। आता आम्ही खाली गेलो, कपाट उघडलं, तो बॉक्स तसाच ठेवला होता, त्यातला कोण आणला आणि आता 11:30 वाजता आम्ही मेहंदी काढणार आहोत आणि सकाळी उद्या आहे वटपौर्णिमा। आता जेवढी रंगणार आहे तेवढी उद्या किती रंग चढला ते मी तुम्हाला दाखवणार आहे। मेहंदी मागच कम काढली तू, समोर का पण नाही काढली? तिथे हातावर मागची दिसून पडते, समोरची दिसून नाही पडत। फोटोमध्ये मागची दिसते ना, म्हणून मागची पहिले उरकवली। आता इथे मी जसं काढणार आहे चांगल्याने बघा, तसं तुम्हाला राईट हँडवर काढून द्यायचं आहे मला सेम म्हणजे जेवढं जमेल तेवढं। मी असं काहीतरी असंच काढते, सिंपल मला फक्त कपडे पिळता येते। आता असं गोल गोल करा, असं डन। मेहंदी चलो, मैंने मेहंदी निकाली हुई दिखाओ। वेट हे दाखव ना, हे बघ छान काढली मेहंदी मी। आणि छान मेहंदी दाखवतो मी तुम्हाला, हे बघ हे काढली मेहंदी, काही काढता येत नाही काय नाही। आम्ही चाललोय आता, नवरा घेऊन चाललेला आहे मला गजरा आणायला। चला लवकर, तुमच्यामुळे उशीर होणार। हो आम्ही पोहोचलेलो गजरे घ्यायला। काल 30 रुपये होता, बापरे आज 50 का हो? फेस्टिवल अनुसार पैसे वाढणार आहेत ना। मी पण रेडी झालेले आहे, कारण मला रील बनवायची आहे। अंशू म्हणत होती की आपण ब्लॉग मध्ये पण टाकू आणि रील मध्ये पण टाकू, त्यासाठी मी रेडी झालो आहे। ओके, अंशू रेडी झाली, अंशू पण आता येत आहे, तुम्हाला दाखवतो मी कशी रेडी झाली। हे बघा किती सुंदर दिसते आमची जोडी। मला माहिती आहे, आम्ही जातो पूजा करायला। आम्ही म्हणजे मी फक्त व्हिडिओग्राफर आहे। मी रेडी झालेली आहे, कशी दिसते सांगा कमेंट मध्ये। आणि आता आम्ही जाऊ, अजून पौर्णिमा लागायची आहे। पौर्णिमा सुरू झाली 11:30 नंतर आम्ही पूजेला जाणार आहोत। मी आणि आई दोघी पण आम्ही रेडी झालो आहेत। चला शंकरीच्या पिंडीवर वाहते बेलफुलांच्या राशी, केतनरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी। शुभम भवतु, शुभम भवतु भेटला त्याला शंकर हर महादेव। आमची वटसावित्री झालेली आहे आणि पूजा करून ही आता जस्ट घरी पोहोचली आहे। बरं झालं आम्ही लवकर गेलो, कारण आता एवढी गर्दी झाली की पूजा करायला सुद्धा जागा नाही, अजिबात जागा नाही राहिली। सो हे सोबत आले होते आणि खूप सुंदर सुंदर छान छान फोटोज काढल्या, त्या आम्ही पोस्ट करू। तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा। आणि आता आम्ही रील बनवू, थोडा टचअप करू। बाय। तर मी आता परत कपडे घातलेले आहे, तुम्ही बघू शकता रेडी झालेलो आहे।
आणि माझी बायको तर ऑलरेडी रेडी आहे आणि हा ट्रायपॉड ठेवून आम्ही शूट करणार आहोत. आत्ता उठलो मी झोपेतून आणि आता मला माहीत पडलं की आता वाजले आहे 7:45 आणि अंशू गेली आहे खाली कामं करायसाठी. कारण दुपारला मी साबुदाणा खाल्ला होता आणि तो साबुदाणा मला आय थिंक खूप जास्त जड झाला. कारण साबुदाणा मला भावत नाही, मी जास्त करून जास्त भगर खातो या फिर लाईट कोणती गोष्टी ते खातो. आज मला उपास नव्हता तरी पण म्हटलं हे लोक सगळे खाऊन आले तर मी पण खाल्ला, त्यामुळे मला ऍसिडिटीचा टाईप झालं आणि मी झोपलो आणि झोपलो तर खूप लेट उठलो. आता जाऊन बघतो खाली काय सिच्युएशन आहे. तर आता घरची साफसफाई चालू आहे. जोरदार. काय म्हटलं? जोरदार साफसफाई. ये लो, ये किधर डालना है? ये डस्टबिन में डालना है और ये जीने के नीचे रख दो. जीने के नीचे रख दो, जिन्याच्या खाली ठेवा. तर हे सगळं फेकायचं काम माझ्याकडे आहे आज. हे मिनिट द्यायला द्या. काय भेली का? कोणते किडे तर देऊन म्हटलं. माझी ऍसिडिटी वाढली साबुदाण्यामुळे. आता नाही करू शकतो, जास्त दिला. हे आई करते ना. विक्स लावून देऊ. हो इथे. आणि आता मला ताज्या खबर पण मिळाली आहे मला. चाकूने हात कापला. चाकून हात कापला? थोडंसं. कुठे? बापरे, ब्लड निघालं. हा? अरे काय मोठी बजा एवढ्या जोराने रिॲक्ट करतो. बरोबर लावून दे पूर्ण. राहू द्या. वाढन ना थोडा वेळ. म्हणून म्हणतो थोडसा आराम करत जा. असं दगदग दगदग नुसते दगदग. अरे दगदग नाही, काम करत होती म्हणजे चांगल्यानेच करत होती. उद्या केलं असतं, आज उपास होता ना. अरे पण ते फक्त चुकून कपला. दर्द हो रहा क्या? नाही दुख रहा है. नहीं दुख रहा है क्या? नाही एकदमच करते ना यार काम. थोडं थकलं तर बसून जा. थकली नाही ना पण मी. थकली नाही म्हणते पाय. थकन तरी ते म्हणा थकत. आपल्या घरचा रोबोट आहे तो. चाकू नाही का, खूप दात वाले चाकू आहे ते. आजपर्यंत जेवण नाही केलं 2 दिवसापासून तू. राहू द्या ना, सगळं तुमच्यामुळे होतंय. माझ्यामुळे कशा बरं? बाबा आज उपास तुमच्यासाठी. अच्छा, ब्लेमिंग. ताज्या खबर मला मिळाली आहे की अंशू माझ्यावर रागवलेली आहे. कारण वटपौर्णिमेचे व्हिडिओ घेताना फक्त ब्लॉगचे व्हिडिओ घेतला, इंस्टाग्रामचे रीलचे व्हिडिओ नाही घेतला म्हणून रागवलेली आहे. म्हणून रागे पण मी किती हसत दाखवत. ये प्लॅनिंग आहे, बाद में पता चलेगा राग क्या है. ओय ओय, उबडे ठेवा सगळे. पट नाही, पाणी जमा राहते ना. फर्स्ट टाइम टाकतो ना. अरे भाजी कशाची? वांगा आलू. रोज वांगा आलू आहे. त्यानेच कापला. घ्या लवकर कापा. साले तूने मेरी अंशू हात काटा. घ्या ना, टाइमपास. जोरात कापा. तर अंशूने पूर्ण क्लीन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे सगळे डबे प्रॉपर ठेवलेले आहे. आणि हे काही जे डबे आहेत ते मी ठेवलेले, हे सगळे ते बरोबर सेट करून इथे ठेवणार आहे. इथे नाही झालं. का बरं? भरायचे काही काम नाही त्याचं आता. म्हणजे फेकायचे काय? फेकायचे नाहीये, चुंगळीत बांधून सज्जावर टाकले. मी काय म्हटलं जास्त तिखट टाकू नको. कालची भाजी तिखट झाली होती. कमीच टाकते हो, कमीच. तुझ्यावर तिखट नको टाकू. गेट लॉस्ट. तुला म्हटलं तिकडे साफसफाई नको करू. अरे सामान यार, मग वेळ नाही मिळत ना. शांत बसा. हे घ्या. तू साफसफाई करते ना, अर्ध काम मला लावते. तेवढं तर करा. नवरा बनल्यानंतर जिम्मेदारी काय असते हे आता समजलं. हे आता समजलं मला. कोणी म्हणलं लग्न करा. का करते तर तू आवडली, मोठं लग्न करीन, राहू. राजा महाराजासारखा रागीन. रागीन म्हणजे राहीन. रागीन. तुझ्या घरच्या कोणता डब्बा राहिली काय पण राहिलं, आमच्या घरीच राहतो. आता कधी भेटणार नाही बाबा. सॉरी, श्रीखंड आणलं तुम्ही त्याचा. श्रीखंड आणलं? आमच्या घरचा डब्बा मी वापस घेऊन दे. काही मिळणार नाही. एक बार जो चीज हमारे घर में आ गई वो कभी वापस नहीं जाती है. आमच्या दिस इज घरचा जस्ट लाइक यू. फंस गई हो तुम. मी ठीक आहे, मला नेऊनच नको द्या, इथेच ठेवा. फसली मी. चुकी झाली. चुकीला माफी नाही. प्रेम केलंय तर प्रेम निभावं लागेल. प्रेम केलं तर प्रेम. इकडे तर का? टिकली बरोबर लागली आहे. प्रेम केलं ना तुम्ही, प्रेम. हे फेकायचं आहे का? हे कशाचे असते रे मम्मी? असं आपल्या घरी अच्छा, म्हणजे घरच्या नीट नाही लागत. वीट नाही लागत नाही. कोणते अन्नधान्यामध्ये बरकत राहते. अच्छा, म्हणून ठेवून देतो. हे बजाला फेकलं नाही मी.
आज खाएंगे हम सोयाबीन के वड्या. अरे पडली. आज काही नाही, आज खूप सारा आहे खायला. पेडा खाएंगे. एक पेडा याच्यावर. अबे अंशू मी किती मुंगे झाले याच्यात बघ ना. अंशू का बरं नाराज आहे तू आज? चला जेवण करायला. बघितलं तुम्ही पाऊस येत आहे. वा वा. आता आम्ही ब्लॉग एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल. असेच तुम्ही आम्हाला प्रेम देत राहा. आणि थँक्यू सो मच. तुझे इंटू थँक्यू सो मच होते खतम. चलो बाय बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर. बाय बाय. आय लव्ह यू.